हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता पदभरती आहे त्या संदर्भातील महत्त्वाची सूचना आपण पाहणार आहोत. कारण आपण म्हणजे सर्व विषयाचे अभ्यासक्रम जाहीर झालेले आहेत. मग आपण अभ्यास कसा करावा, काय करावा या संदर्भात आपल्या ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून आपण विषय वाईज जसं की 5 विषयाचे कोर्सेस, संपूर्ण मार्गदर्शन कोर्सेस, ज्यामध्ये टेस्ट सिरीज, सर्व घटकाचे रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स, त्यानंतर सर्व घटकांच्या नोट्स, त्याबरोबरच मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण अशा स्वरूपामध्ये आपण सर्व साहित्य, अभ्यासभिमुख साहित्य आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ते हवं असेल तर ते या नंबरला कॉल करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्टली ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करून देखील ते कोर्सेस परचेस करू शकता. आणि टेस्ट सिरीज आपण 23 तारखेपासून बाकीच्या उर्वरित विषयाच्या टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देत आहोत. त्या टेस्ट सिरीज 999 रुपयामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज विश्लेषणासह परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून असतील. आता फक्त 2 दिवसच याची प्राईस कमी आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे असेल ते करू शकता. अन्यथा त्यामध्ये आपण 23 तारखेपासून हे सर्व ज्या विषयाचे कोर्स बाकी आहेत ते आपण अपलोड करत आहोत. 999 रुपयामध्ये 10 टेस्ट, निगेटिव्ह मार्केटसह पूर्ण सिलेबसवर आधारित 100 प्रश्न, 1 तासाचा वेळ आणि 1/4 निगेटिव्ह सिस्टीम मार्क अशा पद्धतीने तुम्हाला असेल. विश्लेषणासह टेस्ट आहेत. ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सबमिट कराल त्यावेळेस तुम्हाला ते सर्व प्रश्नांचं विश्लेषणही मिळणार आहे, बरोबर आलेल्या आणि चुकाल्या असलेल्या प्रश्नांचं देखील. तर बघा, 114 115 नुसार सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता पदभरतीसाठी सर्व विषयाचे अभ्यासक्रम अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले आहेत. यात पदभरती अंतर्गत एकूण 33 विषयांची परीक्षा होणार आहे. 114 आणि 115 एकत्रित स्वरूपामध्ये. तर विषयानुसार परीक्षेचे माध्यम पुढील पद्धतीनं निश्चित करण्यात आलेलं आहे. तुम्ही तुमच्या विषयाचं माध्यम बघू शकता. बघा, अरेबिक विषयाचं जे सिलेबस जाहीर झाला आहे, इंग्रजी आणि अरेबिक भाषेमध्ये हा क्वेश्चन पेपर असणार आहे. क्वेश्चन पेपर हे ऑनलाईन परीक्षा असणार आहे. वाणिज्य कॉमर्स विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा ही इंग्रजी माध्यमातून होईल. संगीत विषयाची हिंदी आणि मराठी माध्यमातून पेपर असेल. पाली विषयाचा मराठी आणि इंग्रजी माध्यमातून पेपर असेल. पार्शियन विषयाचा इंग्रजी माध्यमातून पूर्ण पेपर असेल. बायोकेमिस्ट्री इंग्रजी माध्यमातून असेल. उर्दू माध्यमातून पेपर असेल. मराठी माध्यमातून असेल. हिंदी माध्यमातूनच पेपर असेल. मानसशास्त्र मराठी आणि इंग्रजी माध्यमातून पेपर असेल. शारीरिक शिक्षण मराठी आणि इंग्रजी माध्यमातून पेपर असेल. तत्वज्ञान मराठी आणि इंग्रजी माध्यमातून असेल. ग्रंथालयशास्त्र मराठी आणि इंग्रजी माध्यमातून असेल. इतिहास विषयाचा देखील मराठी आणि इंग्रजी माध्यमातून आहे. समाजशास्त्र विषयाचा देखील मराठी आणि इंग्रजी माध्यमातून असेल. भूगोल विषयाचा मराठी आणि इंग्रजी माध्यमातून क्वेश्चन पेपर असेल, जे ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला तिथं सोडवायचं आहे. उर्वरित जसं की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, त्यानंतर सायन्सचे जे सर्व विषय असतील त्याचे सर्व क्वेश्चन पेपर आणि म्हणजे हे इंग्रजी माध्यमातून असणार आहे, याची नोंद घ्यावी. ही सूचना का आपण दिलेली आहे, कारण आपण अभ्यास करतो मराठी माध्यमातून, तिथं पेपर इंग्रजी माध्यमातून आला तर आपल्याला ते समजणार नाही. त्यामुळं उमेदवारांनी आपल्या विषयाचे परीक्षा माध्यम अचूकपणे लक्षात घेऊनच तयारी करणं अपेक्षित आहे. या दृष्टिकोनातून आपण ही माहिती सांगत आहोत. त्याचबरोबर अभ्यासक्रम व माध्यम या संदर्भात कोणताही गैरसमज टाळण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. परत आपल्याला ऐनवेळी परीक्षेच्या तिथं गेल्यानंतर समजलं इंग्रजी माध्यमातून पेपर आहे तर तुमचं म्हणजे गोंधळ उडू शकतो. त्यानंतर लवकरच परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असून सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक आहे. परीक्षा एकंदरीत म्हणजे आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत परीक्षा झालेली असेल. ऑनलाईन परीक्षा असेल, जसं इंजिनिअरिंग कॉलेजची ज्या 2 विषयाची परीक्षा झाली त्यांचं आन्सर की आणि क्वेश्चन पेपर देखील त्यांनी आयोगानं वेबसाईटवर टाकलेला आहे. ऑनलाईन परीक्षा झाली त्या पद्धतीनं आपलीही ऑनलाईन 1/4 निगेटिव्ह सिस्टीमनं परीक्षा होणार आहे. 1 तासाचा वेळ असेल. त्यामुळं ह्या सर्व सूचना आपण लक्षात घेऊनच अभ्यास व्यवस्थित करावा, कारण अशा पद्धतीच्या भविष्यामध्ये संधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळं अभ्यासाचे परिपूर्ण म्हणजे विषयानुसार नोट्स असतील, त्यानंतर प्रिव्हियस इयर सेटनेटचे पेपर्स विश्लेषण असतील, त्याबरोबरच
सराव टेस्ट असतील म्हणजे प्रॅक्टिस टेस्ट ह्या देखील सोडवणं गरजेचं आहे, कारण की तिथं परीक्षेमध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये सोडवायचं असताना तुम्हाला कोणतंही मनामध्ये शंका राहणार नाही आहे. त्यामुळे आपल्या ऑल एक्झाम कट्ट्यामार्फत 7 विषयाचे टेस्ट सिरीज आपण दिलेले आहेत. इंग्रजी असेल, त्यानंतरनं अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्याबरोबरच इकॉनॉमिक्स, त्यानंतर आपण जर पाहिलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ, या हिस्ट्री या विषयाच्या टेस्ट सिरीज आहेत. मराठी, त्यानंतर हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र 5 विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन कोर्स आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा असेल तर त्यांनी संपर्क करू शकता. संपर्क नंबर आहे 9689047738. अभिनय तो कभी नाही या पद्धतीनं हीच प्राध्यापक भरती अतिशय पारदर्शक पद्धतीनं संपन्न होत आहे. निश्चितच आपण जर व्यवस्थित तयारी केली तर या प्राध्यापक भरतीचा आपण भाग होऊ शकता. परत एकदा अभ्यासासाठी आणि आपल्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.